नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये रेशनिंग मिळत असेल तर ते रेशनिंग तुमचं बंद होणार आहे। आता हे रेशनिंग कोणाकोणाचं बंद होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्याच पद्धतीने तुमचं जर का रेशनिंग बंद होणार असेल तर तुमचं रेशनिंग कसं चालू करायचं त्याची सुद्धा प्रोसेस आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत बघायचं। मित्रांनो, आता तुम्हाला जर का रेशनिंग मिळत असेल, तुमच्या कुटुंबात 5 व्यक्ती असतील किंवा 4 व्यक्ती असतील तर प्रत्येक युनिटनुसार तुम्हाला रेशनिंग मिळत असणार। आता तुम्हाला रेशनिंग मिळत असताना तुम्ही जर का फार्मर आयडी काढलेली नसेल, म्हणजेच पीएम किसान साठी मध्यंतरी आता एक सूचना जारी करण्यात आलेली होती की तुम्ही फार्मर आयडी अगोदर काढून घ्यायची आहे आणि फार्मर आयडी काढल्यानंतर तुम्हाला पीएम किसानचे हप्ते आहेत ते जमा होणार आहेत। आता फार्मर आयडी बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेली आहे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जी फार्मर आयडी आहे तर ती काढलेली नाही। तर फार्मर आयडी म्हणजे काय, तर आपण रिसेंटली व्हिडिओ बनवलेला आहे फार्मर आयडी कशा पद्धतीने काढायची, तर ते क्लिक मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। आता मित्रांनो, फार्मर आयडी जर का काढलेली नसेल तर काय होणार, तर फार्मर आयडी जर का काढलेली नसेल तर तुमचे रेशनिंग जे आहे तर ते रेशनिंग तुम्हाला मिळणार नाही। आता रेशनिंग मिळणार नाही म्हणल्यानंतर रेशनिंग चालू करायचं असेल तर त्यासाठी एकच ऑप्शन आहे, तर तुम्हाला फार्मर आयडी जी आहे ती काढायची आहे। माननीय तहसीलदारांनी सर्व रेशनिंग दुकानदारांना आदेश दिलेले आहेत की जर का फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी काढलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांचं रेशन जे आहे ते वितरित करू नये। आता मित्रांनो, पुढच्या महिन्यापासून जे आहे तर ते ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांचं रेशनिंग जे आहे ते वितरित करण्याचं बंद होणार आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही सुद्धा फार्मर आयडी काढून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे, तर त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून सर्वात नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।